नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग शेअर जंप ऑन ₹534 करोड ऑर्डर विन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड या कंपनीला 534 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे, बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमधून. आणि मित्रांनो, हे ऑर्डर्स प्रायमरली ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सेक्टर्सचे आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड इमर्जेस ॲज लोएस्ट बिडर फॉर ₹28.5 करोड GUDC प्रोजेक्ट इन गुजरात. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडला गुजरातमधून गुजरात अर्बन डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडकडून 28.50 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टॉरेंट पॉवर साइन लॉंग टर्म LNG डील विथ BP सिंगापूर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अहमदाबाद कंपनी टॉरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीने ग्लोबल इंटिग्रेटेड एनर्जी कंपनी BPच्या सबसिडरी कंपनी BP सिंगापूर PTE लिमिटेड सोबत लॉंग टर्म सेल्स अँड परचेज ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? 2027 पासून ते 2036 पर्यंत LNGच्या 0.41 मिलियन टन्स पर ॲनमच्या सप्लायसाठी. चला आता बोलूया श्री सिमेंट लिमिटेड आणि राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, श्री सिमेंट्स साइन 5-year MOU विथ राईट्स लिमिटेड फॉर रेल इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट. तर मित्रांनो, श्री सिमेंट लिमिटेड या कंपनीने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे 5 इयर्ससाठी राईट्स लिमिटेडसोबत. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या अंतर्गत राईट्स लिमिटेड ऑफर करेल सर्व्हिसेस कन्सेप्ट टू कमिशनिंग, ज्यामध्ये अपग्रेडिंग, रिनोव्हेटिंग आणि इस्टॅब्लिशिंग रेल कनेक्टिव्हिटी इन्क्लूड आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T's वॉटर अँड इफ्लुएंट ट्रीटमेंट बिझनेस विन्स ऑर्डर्स वर्थ अप टू ₹2,500 करोड इन राजस्थान. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉंग्लोमेरेट कंपनी लार्सेन अँड टुब्रो म्हणजे L&T लिमिटेडला पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ऑफ राजस्थान कडून वॉटर आणि इफ्लुएंट ट्रीटमेंट बिझनेस व्हर्टिकल ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची रेंज आहे 1,000 कोटी ते 2,500 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, फ्रेंच एनर्जी जायंट टोटल एनर्जीज रिअफर्म्स सपोर्ट फॉर इंडिया ग्रीन्स एक्सपान्शन इन इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टोटल एनर्जी ही एक फ्रेंच एनर्जी जायंट आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचे चेअरमॅन आणि CEO पॅट्रिक यांनी सोमवारी सांगितले की ही कंपनी अडानी ग्रीनला त्याच्या एक्सपान्शनसाठी सपोर्ट करण्यासाठी कमिटेड आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स रिपोर्ट्स
17% year on year basis growth in cargo volume for May 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने आपल्या मे 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल कार्गो वॉल्यूम इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने ग्रो होऊन मे 2025 या महिन्यामध्ये आला आहे 41.8 MMT म्हणजे मिलियन मेट्रिक टन्स. आणि मित्रांनो, याला सपोर्ट मिळाला आहे कंटेनर्स आणि ड्राय कार्गोकडून. आणि मित्रांनो, कंटेनर इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने ग्रो झाला आहे, तसेच ड्राय कार्गो इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने ग्रो झाला आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेसबद्दल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. तर मित्रांनो, आपला जो मेजर इंडेक्स आहे म्हणजे निफ्टी 50, यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे HDFC बँक लिमिटेडचे. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस गेट्स सेबी नोड फॉर ₹12,500 करोड IPO. तर मित्रांनो, HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे 12,500 कोटी रुपयाच्या IPOसाठी. आणि मित्रांनो, या 12,500 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 2,500 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू केल्या जाईल. तसेच मित्रांनो, 10,000 कोटी रुपयांचे शेअर HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची पॅरेंट कंपनी HDFC बँक ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेल करणार आहे. तर मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आपल्याला लवकरच IPO पाहायला मिळू शकतो 12,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.